नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका आपके प्रिय भारत के नंबर 1 उभरते हुए न्यूज चैनल तूफान समाचार में। ब्रेकिंग न्यूज आ रही है चंद्रपुर महाराष्ट्र से। आइए देखते हैं हमारे संवाददाता चंदन देवांगन की यह एक्सक्लूसिव रिपोर्ट। कलम मांगे इंसाफ रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषक 2025 से विमोचन माजी खासदार नरेश बाबूजी पुगलिया यांच्या हस्ते संपन्न। साप्ताहिक कलम मांगे इंसाफ रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषक 2025 से विमोचन माजी खासदार नरेश बाबूजी पुगलिया यांच्या हस्ते गांधी चौक येथील नरेशजी पुगलिया यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज दिनांक मार्च 10 रोजी दुपारी 3 वाजता अतिशय थाटात संपन्न झाले। साप्ताहिक कलम मांगे इंसाफ रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषक 2025 से विमोचन कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती। या विमोचन कार्यक्रमाची सुरुवात मौलाना तुफैल अहमद यांनी तिलावते कुरानीचे वाचन करून केली। साप्ताहिक कलम मांगे इंसाफचे मुख्य संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक सय्यद रमजान अली यांनी माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले। तर नंतर मुख्य अतिथी दीपक जयस्वाल माजी नगराध्यक्ष यांचेही स्वागत सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन सय्यद रमजान अली यांनी केले। तत्पश्चात विमोचन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी दीपक जयस्वाल यांनी साप्ताहिक कलम मागे इंसाफचे संपादक सय्यद रमजान अली यांना शुभेच्छा देत लेखणीच्या माध्यमातून निरंतर निष्पक्ष न्याय देण्याचे काम आपल्याकडून केले जात आहे व पुढेही असेच कार्य आपल्याकडून होत राहावे अशी अपेक्षा देखील याप्रसंगी जयस्वाल यांनी व्यक्त केली। रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषक 2025 विमोचनचा हा कार्यक्रम माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली झाला। आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांनी सांगितले की रमजान भाई हे मागील 24 वर्षापासून आपले साप्ताहिक प्रकाशित करीत आहे व आज साप्ताहिक कलम मागेच 25व्या वर्षात पदार्पण केले आहे। हे अतिशय वाखाणण्याजोगे असून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न केले व आजही करीत आहे। सर्वधर्म समभाव जपून सर्वांशी मिळून मिसळून लेखणीच्या माध्यमातून त्यांच्यात सर्वांना आपलेसे करण्याची क्षमता असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात। त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे देखील याप्रसंगी त्यांनी सांगितले व साप्ताहिक कलमचे संपादक सय्यद रमजान अली यांना शुभेच्छा देखील दिल्या। या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार यशवंत दाचेवार, सदानंद खत्री, मतीन कुरेशी, बापू अन्सारी, शेख अनवर, शेख मुखत्यार, बाबूलाल करुणाकर, असलम भाई, अब्दुल एजाज, अहमद भाई, निळकंठ रघाताटे, हाजी अब्दुल सलाम, सुधाकर सिंह गौर, विजय अडकुजी चहारे, इमरान दोसानी, राजेंद्र दुदानी, देवेंद्र बेले, गुलाब पाटील, रतन शिलावार, युसुफ कुरेशी, पत्रकार शशिकांत ठक्कर, चंदन देवांगन, प्रमोद दुबे, मिलिंद दिंडेवार, वैभव दादा, इंजिनियर गुप्ता, पत्रकार सुलतान अशरफ अली, सय्यद जुनेद अली सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। साप्ताहिक कलम मांगे इंसाफचा रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषक 2025चा विमोचन सोहळा अतिशय थाटात संपन्न झाला व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सदानंद खत्री यांनी केले। तूफान समाचार के लिए चंद्रपुर महाराष्ट्र से चंदन देवांगन की रिपोर्ट।